आणि जर मला ह्या 10-15 दिवसाच्या कूलिंग पिरियडमध्ये जर माझ्या फॅमिलीवरती काही एखादी इमर्जन्सी आली, तर माझ्याकडे शून्य हा इन्शुरन्स कव्हर असणार आहे. माझ्याकडे कोणत्याही जर तुमची नोकरी गेली, तुम्हाला कंपनीमधून ले ऑफ केलं किंवा तुमची स्वतः काही कारणास्तव नोकरी गेली, तर या केसेसमध्ये सुद्धा तुमच्याकडे तुमचा इन्शुरन्स अगदी नसणार आहे. त्याच्यामुळे इन्कम तर येणं बंद होतं. प्लस जो इन्कम तुम्ही थोडा साठवून ठेवलेला असतो, इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेला असतो, तो सुद्धा तुम्हाला सगळा हा खर्च करावा लागतो हॉस्पिटल इन्कम. धावपळीचं झालेलं लोकांचं रुटीन आणि झालेले शहरीकरण, वातावरणात, एन्व्हायर्नमेंटमध्ये झालेले जे बदल आहेत, याच्यामुळं बऱ्याच गोष्टी आता लोकांच्या शरीरावरती इम्पॅक्ट करत असतात. आजारी पडण्याचं प्रमाण हे लोकांचं वाढलेलं आहे. शहरांमध्ये जर आपण बघायला गेलो तर ज्या भाज्या आपण खात असतो, जे दूध आपण घरी घेत असतो, हे कितपत शुद्ध, कितपत चांगलं असतं, याच्यावरती खूप मोठे प्रश्नचिन्ह आहेत, की जे घरात मी दूध पितोय, चांगलं म्हणून दूध पितोय, की चांगल्या गोष्टी मला याच्यातून मिळत असतात. पण ते दूध खरंच दूध आहे का? याच्यामध्ये बरेच भेसळीचे प्रमाण सुद्धा झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळं लोकं आजारी पडण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. याला दुसऱ्या गोष्टी तशाच जबाबदार आहेत, की आपण एक्सरसाइज डेली करतो का? माझी धावपळ रोजची किती होते? ऑफिसला जायला मला किती वेळ लागतो? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या लाईफवरती इम्पॅक्ट करत असतात आणि आजारी पडण्याचं प्रमाण हे वाढत असतं. मोठे-मोठे आजार आहेत, सर्व लोकांना उद्भवत असतात. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यांना हे आजार होत असतात. याच्यामध्ये कोणताही भेदभाव नाहीये. कोणालाही कोणताही आजार कधीही होऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलायझेशन व्हावं लागतं. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स असतात, ॲडमिशन्स असतात आणि या सगळ्या गोष्टी आपण आज जर बघितल्या तर हॉस्पिटलचे एक्सपेन्सेस किती महाग झालेले आहेत. एक साधं नॉर्मल ऑपरेशन जरी करायचं असेल तर लाखांमध्ये पैसे आपल्याला तिकडे मोजावे लागतात आणि हे पैसे गेल्यामुळं जो माझं आर्थिक गणित असतं ते पूर्णपणे कोलमडून जातं. सगळं बिघडून जातं आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही घरातली कर्ती असाल, तुमच्यावरती जर ॲडमिशन व्हायची वेळ आली हॉस्पिटलमध्ये, तर अख्ख्या घराचा प्रॉब्लेम सगळा होऊन जातो. घरामध्ये इन्कम तर येणं बंद होतं. प्लस जो इन्कम तुम्ही थोडा साठवून ठेवलेला असतो, इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेला असतो, तो सुद्धा तुम्हाला सगळा हा खर्च करावा लागतो हॉस्पिटल तुम्हाला बरं होण्यासाठी, तुमचे ऑपरेशन्स, तुमचे आजार नीट करण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी काही जे इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याच्याबद्दलची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट जे आहे, जे आपल्याला अशा गोष्टींमध्ये मदत करणार आहे, ते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. याच्यावरती व्यवस्थित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. एखादा सॅलरीड व्यक्ती जर हा व्हिडिओ बघत असेल, तो म्हणजे मला गरज नाहीये, मी हा बंद करतो, माझ्या कामाचा नाही. त्यांच्यासाठी मी सांगतो, की तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थितपणे शेवटपर्यंत बघा. कसं सॅलरीड लोकांना सुद्धा स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे, याचं इम्पोर्टन्स काय आहे, ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बघत राहिला तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही नक्की तुमचा हेल्थ इन्शुरन्स हा घेणार आहात. तुमच्या जरी कंपनीने तुम्हाला दिला असेल, तरी तुम्ही स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की स्वतःचा घेऊन ठेवाल, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी देवीदास दराडे म्हणजेच आपला बँकर्स दादा. आज आपण चर्चा करणार आहोत हेल्थ इन्शुरन्स या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती, ज्याच्याकडे खूप लोकं दुर्लक्ष करत असतात. तर व्हिडिओ पुढे जाण्याअगोदर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल, तर चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर याला लाईक करा. याच्यावरती काही कमेंट्स असतील तर तुमच्या कळवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे हेल्थ इन्शुरन्सबद्दलची ही जागृती लोकांमध्ये वाढेल आणि लोकं तो हेल्थ इन्शुरन्स स्वतःचा करून घेतील. तर याच्यामध्ये आपण प्रामुख्याने गोष्टी बघणार आहोत, की हेल्थ इन्शुरन्स नेमका कोणी आणि किती रकमेचा घ्यायला हवा? तो हेल्थ इन्शुरन्स आपण कुठे घ्यायला हवा? कोणत्या कंपनीचा तो हेल्थ इन्शुरन्स आपण घ्यावा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपले क्लेम हे व्यवस्थितपणे सेटल होतील. जर भविष्यात मला याची गरज पडली, तर मला याच्यातून नक्की बेनिफिट होईल. आणि हेल्थ इन्शुरन्स माझं वय कमी आहे, तर मी हा घ्यावा का? की बाबा मी आता एकदम फिट आहे, फिट अँड फाईन आहे, तर मला हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे का? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. या हेल्थ इन्शुरन्सचे काय नेमके फायदे होतात आणि हेल्थ इन्शुरन्स घेण्याअगोदर आणि घेताना आपण कोणत्या गोष्टींची नक्की काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण भविष्यात आपल्याला जर गरज पडली, तर आपण त्या कुठल्याही प्रॉब्लेमला पुढे सामोरं जाणार नाही आहोत. त्याच्यामुळे या गोष्टी आपण अगोदरच शिकणार आहोत. पॉइंट नंबर 1 आहे, की हेल्थ इन्शुरन्स कोणी आणि का घ्यावा? आपण बघितलं, की मेडिकल इमर्जन्सी जी येत असते, ते आपल्याला काही सांगून येणार नाही. कुठलेही आजार कोणालाही उद्भवू शकतात. त्याच्यामध्ये गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाहीये. तर प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी हा हेल्थ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे आणि जेवढ्या लवकर तुम्ही कमी वयामध्ये हा घेणार आहे, जेव्हा तुम्हाला कोणताही आजार नाही, तुम्ही अगदी निरोगी आहेत, तेव्हा जर तुम्ही हा हेल्थ इन्शुरन्स घेतला, तर तुम्हाला तो अतिशय कमी प्रीमियममध्ये चांगला कव्हर हा मिळणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीने आपलं फायनान्शियल प्लॅनिंग बिघडू नये, आपल्या कुटुंबावरती कोणतंही मोठं संकट हे आर्थिक संकट हे येऊ नये, याच्यासाठी हा हेल्थ इन्शुरन्स नक्की घ्यायला पाहिजे. आता हा हेल्थ इन्शुरन्स नेमका किती रकमेचा घ्यावा, हा एक मोठा प्रश्न असतो. तर तुमचं एक 3-4 व्यक्तींचं जर कुटुंब असेल आणि तुम्ही आता सध्या 35 ते 40 वयामध्ये असाल, थोडे निरोगी, फिट अँड फाईन असाल, घरामध्ये कोणतेही मेडिकल इमर्जन्सी नसेल,
तरीसुद्धा कमीत कमी 5 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्या कुटुंबाचा असावा असं मला वाटतं. कारण काय होतं की आपण मेडिकल इमर्जन्सीज जर आल्या, आपण जर कॉस्टिंग बघायला गेलो तर साध्या-साध्या आजारांना लाखांमध्ये पैसे हे मोजावे लागत असतात. त्याच्यामुळे कमीत कमी 5 लाखाचा इन्शुरन्स तरी असावा, म्हणजे एखादी मोठी इमर्जन्सी जर कुटुंबाच्या कोणत्याही व्यक्तीवरती आली, तर तुमचं हे जो मेडिकल इन्शुरन्स आहे तो तुमचा खर्च भागवणारा आहे. तुम्हाला ॲडिशनल तुमच्या पॉकेटमधून पैसे द्यायची वेळ येणार नाहीये. जर तुमचं वय थोडंसं जास्त असेल, घरामध्ये एखादी व्यक्ती असेल जी तुमच्यावरती डिपेंडंट आहे, तिचं वय जास्त आहे, तर तुम्ही या केसमध्ये इन्शुरन्सचा कव्हर हा 10 ते 15 लाखांचा कमीत कमी घ्यायला हवा. म्हणजे जर काय असतं की वय जास्त असेल तर मेडिकल इमर्जन्सी येण्याचं प्रमाण हे थोडं जास्त असतं आणि वय जास्त असल्यामुळे थोडे प्रीमियमसुद्धा महाग असतात. तर आपण हे 10-15 लाखाचा इन्शुरन्स घ्यावा. म्हणजे जर इमर्जन्सी आली आणि घरामध्ये मेंबर जास्त असतील, वय जास्त असेल एखाद्या मेंबरचं, तर तो जो खर्च येणार आहे तो याच्यामधून भागणार आहे. त्याच्यामुळे आपण बघायचं की आपल्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत, आपल्याला आपल्या सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींचं वय काय आहे आणि आपला फिटनेस काय आहे, त्याच्यानुसार आपण आपल्या हेल्थ इन्शुरन्सची रक्कमही ठरवायची आहे. आता हा मोठा प्रश्न एक असतो की इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा नेमका घ्यावा आणि तो कुठून घ्यावा. तर याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या ह्या हेल्थ इन्शुरन्स आजकाल देत असतात. त्याच्यामध्ये जर नावं आपण बघायला गेलो तर एच-डी-एफ-सी अर्गो आहे, निवा बुपा आहे, तुमचं स्टार हेल्थ आहे आणि न्यू इंडिया इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स या गव्हर्नमेंटच्या ह्या 2 कंपन्या आहेत. तर हा घेताना आपण बघायचं की कोणत्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो हा चांगला आहे. क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे त्या कंपनीला वर्षभरात किती क्लेम्स आले, किती लोकांनी त्यांच्याकडे क्लेमची मागणी केलेली आहे आणि त्याच्यातले किती क्लेम त्यांनी सेटल केलेले आहेत, म्हणजे त्या लोकांना पैसे दिलेले आहेत. हा क्लेम सेटलमेंट रेशो ज्या कंपन्यांचा चांगला आहे, त्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स आपण घ्यावा. प्रीमियममध्ये फार तफावत नसते. ₹1000-2,000 फरक हा प्रीमियममध्ये पडत असतो. तर सगळ्यात इम्पोर्टंट फॅक्टर आपला आहे की क्लेम सेटलमेंट रेशो कोणाचा चांगला आहे. हा एक पॅरामीटर झाला. दुसरा पॅरामीटर याच्यातला काय आहे की त्या कंपनीला किती हॉस्पिटल हे संलग्न आहेत. म्हणजे किती ठिकाणी आपण कॅशलेस फॅसिलिटी ही घेऊ शकतो. आता आपण एखाद्या शहरात राहतो. आपल्याला माहिती असतं की बाबा इथले एक 5-10 हॉस्पिटल जे आहेत ते नामांकित आहेत. जर कोणाला घरातल्या व्यक्तीला जर काही आजार झाला, तर मी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन हे करू शकतो. तर आपण ते इन्शुरन्स घेताना चेक करायचं आहे की हे जे माझ्या शहरातले, माझ्या गावाच्या जवळचे जे हॉस्पिटल्स आहेत, ते या कंपनीबरोबर संलग्न आहेत का? तिकडे कॅशलेस फॅसिलिटी या इन्शुरन्स कंपनीची त्या हॉस्पिटलला आहे का? आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाबा ही अमुक-अमुक कंपनी माझ्यासाठी चांगली आहे. भले तुमच्या प्रीमियममध्ये ₹1000-2,000 फरक हा पडणार असेल, पण तरीसुद्धा या गोष्टी पाहिल्यानंतर मला भविष्यात जर गरज पडली, तरी माझे क्लेम हे व्यवस्थितपणे सेटल होणार आहेत आणि मला जास्त ताणतणाव हा हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती होणार नाहीये. तर या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, जो इन्शुरन्स कंपनी आपण निवडणार आहोत. दुसरा हा इन्शुरन्स आपण घ्यावा कुठून? तर बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. तिथून सुद्धा तुम्ही हा घेऊ शकता. पॉलिसी बाजारसारखे प्लॅटफॉर्म्स असतील, आणखी खूप सारे प्लॅटफॉर्म्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. दुसरा सोपा मार्ग आहे की आपल्या जवळचा इन्शुरन्स एजंट जो गावामध्ये असतो, शहरामध्ये घराच्या जवळ राहत असतो. आणि तिसरा आहे की तुमचं बँक, जिथं तुमचं सेव्हिंग्ज अकाउंट, करंट अकाउंट जिथे आहे, ज्या बँकेत तुम्ही जात असता, त्या बँकेच्या मार्फत सुद्धा हेल्थ इन्शुरन्सची विक्री ही केली जात असते. तिथे सुद्धा तुम्ही याच्याबद्दलची इन्क्वायरी करू शकता आणि तिथून तुमच्या फॅमिलीसाठी चांगल्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स हा घेऊ शकता. आता महत्त्वाचा पॉइंट की सॅलरी कमवणारे जे लोक आहेत, त्यांनी हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा? मी अगोदरच म्हणलो होतो की सॅलरीवाल्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग तुमच्या लक्षात येईल की बाबा याचं काय इम्पोर्टन्स आपल्यासाठी आहे. जनरली जर आपण कंपनीजमध्ये बघितलं तर आपल्याला जो हेल्थ इन्शुरन्स मिळत असतो साधारणतः तो आपल्या एकदम क्लोज कुटुंबासाठीच मिळतो किंवा नवरा-बायको असाल, तुमची मुलं असाल, एवढीच लोकं याच्यामध्ये कव्हर असतात. तर हा कव्हर सुद्धा जो असतो तो अगदी 3 लाख ते 4 लाख एवढ्याच रकमेचा असतो. तेवढ्या रकमेत जर आज आपण बघायला गेलो तर तेवढ्या रकमेमध्ये मेडिकल इमर्जन्सीजमध्ये काहीही होत नाही आणि ही रक्कम आपल्याला कमी पडू शकते. हे एक पहिलं कारण झालं की ह्या कमी रकमेमुळं आपल्याला हा इन्शुरन्स स्वतःचा दुसरा एक ॲडिशनल असायला हवा. दुसरं महत्त्वाचं आहे की जे लोकं नोकरी स्विच करतात, जे नॉन गव्हर्नमेंट जॉब्समध्ये काम करतात, ते जनरली वर्षाला 2 वर्षाला नोकरी ही स्विच करत असतात आणि आपण जेव्हा आपली नोकरी स्विच करतो, तेव्हा त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी एका कंपनीचा जॉब सोडला आणि मला दुसरी कंपनी जॉइन करायला 15 दिवस ते 1 महिन्याचा कालावधी आहे, ज्याच्यामध्ये मी फ्री असणार आहे, घरी असणार आहे. आपण तो ब्रेक स्वतःही घेत असतो किंवा समोरची रिक्वायरमेंट आहे तशी असते, त्याच्यामुळे आपल्याला तो ब्रेक हा घ्यावा लागत असतो. तर या ब्रेकमध्ये जेव्हा मी पहिली कंपनी सोडत असतो, तेव्हा माझा इन्शुरन्स तिथेच बंद झालेला असतो. आणि जर मला ह्या 10-15 दिवसाच्या कूलिंग पिरियडमध्ये जर माझ्या फॅमिलीवरती काही एखादी इमर्जन्सी आली, तर माझ्याकडे शून्य हा इन्शुरन्स कव्हर असणार आहे. माझ्याकडे कोणत्याही कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स नसणार आहे आणि त्यावेळेस जर ही इमर्जन्सी आली, तर तुमचं फायनान्शियल गणित हे अतिशय मोठ्या प्रमाणात हे बिघडणार आहे आणि त्याच्यामुळे हे एक दुसरं स्ट्राँग रिझन आहे, की तुमच्याकडे स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स हा नक्की असायला हवा. तिसरं आणखी एक कारण सॅलरीवाल्यांसाठी आहे, की जर तुमची नोकरी गेली, तुम्हाला कंपनीमधून ले ऑफ केलं किंवा तुमची स्वतः काही कारणास्तव नोकरी गेली, तर या केसेसमध्ये सुद्धा तुमच्याकडं तुमचा इन्शुरन्स
अगदी नसणार आहे. त्याच्यामुळे आपण ॲडिशनल आपला वैयक्तिक इन्शुरन्स हा नक्की काढून घ्यावा आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आणि फायनान्शियल प्लॅनिंग हे चांगलं ठेवण्यासाठी. आता हेल्थ इन्शुरन्सचे फायदे आपण बघूया, की सगळ्यात पहिला आहे, की मेडिकल एक्सपेन्सेसचे बर्डन आपल्यावरती येत असतं, ज्याच्यामुळे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग हे बिघडत असतं. तर हे बिघडू नये आणि आपला जो खर्च होणार आहे, तो ऑटोमॅटिक त्या पॉलिसीच्या माध्यमातून कव्हर व्हावा, ही अतिशय मोठा एक फायदा आपल्याला हेल्थ इन्शुरन्सचा मिळत असतो, की पूर्ण एक्सपेन्सेस आपले जे हॉस्पिटलचे येणार असतात, आपल्या कुटुंबाचे असतील, तर ते इन्शुरन्सच्या माध्यमातून होत असतात. दुसरं आहे, की याच्यामध्ये टॅक्स एक्झम्पशन सुद्धा मिळत असतं. जे ओल्ड टॅक्स रेजिममध्ये टॅक्स भरत आहेत, त्यांना सेक्शन 80D मध्ये जो आपण इन्कम टॅक्सच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो, त्याच्यामध्ये याच्यात जे आपण प्रीमियम भरणार आहे, त्याचा क्लेम आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. तो एक बेनिफिट आहे. दुसरं आहे, की जेव्हा कधी एमर्जन्सी आपल्या कुटुंबावरती येते, जर तो घरातला कर्ता व्यक्ती त्याच्यावरती जर ती एमर्जन्सी आली, तर तुमच्या घरातली जी दुसरी व्यक्ती तुमची पत्नी असेल, तुमचे आई-वडील असेल, त्यांना कोणाकडे हात पसरायची गरज नाहीये, की मला बाबा एवढा-एवढा खर्च होणार आहे आणि हे पैसे भरण्यासाठी मला थोडी मदत हवी आहे. तर तुमच्याकडे जर हा हेल्थ इन्शुरन्स असेल, तर ही हात पसरण्याची वेळ घरावरती, कुटुंबावरती तुमचं आर्थिक संकट हे येणार नाही. हे एक अतिशय सगळ्यात मोठा फायदा ह्या हेल्थ इन्शुरन्सचा आहे. दुसरं आहे, की एक मॅटर्निटी बेनिफिट्स असतात. जे लवकर इन्शुरन्स ज्यांचा प्लॅन आहे, आता लग्न झालेलं आहे, 2-3 वर्षानंतर बाळाचा प्लॅन आहे, त्या लोकांनी जर आत्ताच इन्शुरन्स चांगल्या पॉलिसीज घेऊन ठेवल्या, तर त्यांना मॅटर्निटी बेनिफिट्स याच्यामध्ये मिळत असतात. म्हणजे जो खर्च हॉस्पिटलमध्ये बाळ जन्माला येताना होणार असतो, तो खर्चसुद्धा अगदी लाखांमध्ये सध्या शहरांमध्ये होत असतो. त्या खर्चामध्ये सुद्धा तुम्हाला एक सर्टन लिमिटपर्यंत 75,000-80,000 पर्यंतचा कव्हरेज हा इन्शुरन्स पॉलिसीजमधून मिळत असतो. तर ही एक मोठी बचत तुमची या चांगल्या ठिकाणी होत असते आणि तुम्हाला या इन्शुरन्सचा फायदाच नक्की होत असतो. आता हेल्थ हेल्थ इन्शुरन्स घेताना आपण नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा ज्यांनी ऑलरेडी घेतला आहे ते रिन्युअल करताना या गोष्टी चेक करू शकतात. त्यातलं पहिलं आहे, की पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडिशन्स सगळ्या व्यवस्थितपणे बघून घ्यायच्या. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ह्या इन्क्लूड आहेत, कोणत्या गोष्टी एक्सक्लूड आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा असतं, की तुम्हाला बेडचे चार्जेस एवढेच मिळतील, रूम याच प्रकारची रूम तुम्ही घेऊ शकता. तुम्ही एक्झिक्युटिव्ह रूम घेऊ शकत नाही. तुम्हाला नॉर्मल जनरलमध्येच ॲडमिट व्हावं लागेल. तर या सगळ्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात, त्या तुम्ही वाचू शकता. वाचता नाही आल्या, तर तुमचा जो इन्शुरन्स एजंट आहे, जी बँक आहे, जिथून तुम्ही ही पॉलिसी घेणार आहे, त्यांच्याकडून या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. दुसरं आहे, की कॅशलेस फॅसिलिटी ही कुठे-कुठे अवेलेबल आहे. डायरेक्टली तुम्ही कॅशलेस फॅसिलिटी ही हॉस्पिटल्समधून घेऊ शकता का? का तुम्हाला अगोदर पैसे भरायचे आहेत आणि नंतर तुम्हाला क्लेम करायचे आहेत, ही एक गोष्ट आपल्याला चेक करून घ्यायची आहे. नंतर आपण जेव्हा याच्यामध्ये क्लेम करत असतो, याच्यामध्ये को-पेमेंट काय आहे का? को-पेमेंट म्हणजे जर 1,00,000चं बिल झालं, तर मला काही 10-20% माझ्याकडून भरायचे आहेत आणि उरलेली रक्कमच माझी पॉलिसी देणार आहे. तर हा को-पेमेंटचा प्रकार जो आहे, तो सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. नंतर तुमचं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, की मला जर एक्झिस्टिंग काही आजार असतील, काही पास्ट हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री माझी असेल किंवा माझ्या कुटुंबाची असेल, ज्यांच्यासाठी मी हा इन्शुरन्स घेत आहे, तर तो आपल्याला तिकडे डिक्लेअर करायचा आहे. याच्यामध्ये काय होतं, की बऱ्याच लोकांना एखाद्याला काही नॉर्मल त्रास असतो, की बीपी, शुगरचा त्रास असेल, पण तो इन्शुरन्स घेताना सांगत नाही. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचा क्लेम येतो आणि ह्या गोष्टी लपवलेल्या असतात, त्या तुमच्या मेडिकल रिपोर्टमध्ये, सर्चमध्ये सगळी हिस्ट्री मिळून जाते आणि या केसेसमध्ये तुमचा जो क्लेम आहे तो 100% रिजेक्ट हा होत असतो. त्याच्यामुळं एक्झिस्टिंग काही जर मेडिकल हिस्ट्री असेल, तर ती ही पॉलिसी घेताना व्यवस्थितपणे आपल्याला तिकडे डिक्लेअर करायची आहे आणि सांगायची आहे. तुमची घेतलेली जी पॉलिसी आहे, याच्यामध्ये काही रिन्युअलच्या वेळेस नो क्लेम बोनसेस मिळणार आहेत का? काही प्री आणि पोस्ट जे कव्हरेज असतात, की मेडिकल एमर्जन्सीच्या अगोदरचे काही दिवस आणि मेडिकल एमर्जन्सी झाल्यानंतरचे काही दिवस. तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती कव्हरेज मिळणार आहे, हे एक आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. नंतर जे एक्झिस्टिंग डिसीज आपण म्हटलं, की सगळं आपल्याला डिक्लेअर करायचं आहे. याच्यामध्ये काय वेटिंग पिरियड आहे? समजा एखाद्याला जर शुगर असेल, तर त्याला किती दिवसांचा वेटिंग पिरियड आहे, की शुगर रिलेटेड आजार झाल्यावरती तो क्लेम करू शकतो. तो 2 वर्षाचा असेल, 3 वर्षाचा असेल, तर हे जे वेटिंग पिरियड आहे, त्या गोष्टींची सुद्धा माहिती आपण पॉलिसी घेण्याच्या अगोदरच ही करून घ्यायची आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल, की या गोष्टी आपण व्यवस्थितपणे जर डिक्लेअर केल्या, तर आपल्याला जे येणारे क्लेम आहेत, ही माहिती घेतल्यानंतर ते आपले व्यवस्थितपणे पार पडणार आहेत आणि व्यवस्थितपणे आपल्याला क्लेम मिळणार आहे आणि आपल्याला कोणतंही त्यावेळेस वेगळं टेन्शन हे सांभाळायची गरज नसणार आहे. तर आशा करतो, की हेल्थ इन्शुरन्सबद्दलचा विषय तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल. याचे इम्पोर्टन्स तुमच्या लक्षात आले असतील, की फायनान्शियल प्लॅनिंग कसं आपलं या हा इन्शुरन्स असेल तर बिघडणार नाहीये. तर हा विषय तुम्हाला आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हेल्थ इन्शुरन्स आत्तापर्यंत जर कोणी काढलेला नसेल, तर लवकरात लवकर तुमचा स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स हा काढून घ्या. आणि असेच छान-छान विषय आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि पुन्हा आपण नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत धन्यवाद.